नमस्कार. मी प्रशांत बळीराम जगताप, महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना कोर कमिटी सदस्य. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमचा वर्गमित्र जयदत्त गुरुलिंग शेट्टे याचं काल अपघाती मृत्यू झाला. त्याच्यामागे 2 भाऊ, आई वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सर्वप्रथम तर त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी मदत मिळावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो. काल एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं. सर्व बीडकरांना सांगू इच्छितो. आमचा मित्र वाणी समाजाचा होता. कनकालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वाणी समाज व स्वामी समाजाचं दफनविधी स्मशानभूमी आहे. दफनविधीला गेलो होतो तेव्हा तिथली अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. उशीर झाला होता. संध्याकाळी जवळपास 8 वाजले होते. स्मशानभूमीमध्ये कसल्याही सुविधा नाही आणि दफनविधी झाल्यानंतर माझं वैयक्तिक मत आहे की अक्षरशः तिथं गेलेल्या व्यक्तींची विटंबना होत आहे. तिथे लाईट नाही, पाणी नाही, कंपाऊंड आहे पण गेट नाही. माझी व्हिडिओच्या माध्यमातून नगरपालिकेतील अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य किंवा आमचे संबंधित जे नगरसेवक असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी एकदा या स्मशानभूमीची पाहणी करावी आणि तेथे आवश्यक सोयी करून द्याव्यात, जेणेकरून दफनविधीला येणाऱ्या व्यक्ती आणि तिथे दफन केले जाणाऱ्यांची विटंबना होणार नाही. असं समोर लक्षात आलं की अक्षरशः तिथे स्मशानभूमीमध्ये लोक लघवी करतायत, शौच करतायत, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. हे म्हणजे खूप वाईट वाटलं. ठीक आहे. तरी आणि विशेष म्हणजे काल संध्याकाळच्या वेळेला पाऊस होता. तिथे आलेल्या नागरिकांसाठी, नातेवाईकांसाठी कुठल्याही प्रकारचा निवारा नाही. बरं, निवाराच द्या सोडून, कमीत कमी लाईटीची व्यवस्था तरी असायला हवी. ती लाईटीची व्यवस्था पण तिथे नाही आहे. तरी व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत आणि गरजेच्या पण आहेत, ह्या व्हाव्यात अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. व्हिडिओ तर सोशल मीडियाला मी टाकणारच आहे आणि एक लेखी निवेदन पत्र हे देखील मी उद्या मग आपले नगराध्यक्षताई, मुख्याधिकारी साहेब यांना देणार आहे. धन्यवाद.